नमस्कार, मी सपना आणि सपनास केक्स अँड रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आपण आज पुडाची पातोडी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। तर चला मग आपण त्याची रेसिपी बघूया। पुडाच्या पातोड्यांना लागणारे साहित्य: बारीक चिरलेलं खोबऱ्याचं कीस, बारीक कापलेली कोथिंबीर, खसखस, 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे। मसाला बनवण्यासाठी आपल्याला खोबऱ्याचं कीस, खसखस, कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तसेच लसूण, आलं, कोथिंबीर, धने पावडर, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि घरी बनवलेला गरम मसाला हे सर्व मिश्रण आता दळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण एका कढईमध्ये कांद्याला फ्राय करायला ठेवायचा आहे, दुसऱ्या कढईमध्ये मसाला फ्राय करायचा आहे। आता कांद्यामध्ये आपल्याला खसखस, मीठ, थोडी कोथिंबीर टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। आता लसूण, जिरं, लाल तिखट, हळद याचं बारीक मिश्रण करून घ्यायचं आहे। केलेल्या कांद्यामध्ये आपण फ्राय केलेला मसाला टाकायचा आहे आणि कांद्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून मसाला व्यवस्थित शिजवायचा आहे। मसाला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं। आता गॅसवर एक पातेल्यामध्ये 3 पळी तेल टाकायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये जिरं आणि आपण जे वाटण केलेलं होतं लसूण आणि लाल तिखट आणि हळद ते टाकून फ्राय करायचं आहे। थोडासा हिंग टाकायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि मसाला व्यवस्थित फ्राय करायचा आहे। 2 ग्लास पाण्याच्या प्रमाणानुसार 2 ग्लासच बेसन पीठ घ्यायचं आहे। पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता ग्लासाच्या प्रमाणाने 2 ग्लास बेसन पीठ टाकून आपल्याला बेसनाला व्यवस्थित घेरून घ्यायचं आहे। आपल्याला जोपर्यंत बेसन घट्ट होत नाही तोपर्यंत व्यवस्थित घेरून घ्यायचं आहे। लसलसीत असं आपल्याला बेसन घेरून घ्यायचं आहे। थोड्या थोड्या अंतराने आपल्याला बेसन टाकायचं आहे, त्यामध्ये गाठी पडत नाही आणि व्यवस्थित घेरून घ्यायचं आहे। बेसन हे थोड्या थोड्या अंतराने टाकायचं आहे, यामुळे बेसनामध्ये गाठी होत नाहीत। बघा, आता आपलं बेसन व्यवस्थित शिजून झालेलं आहे। आता गार होण्यासाठी 5 मिनिटं ठेवायचं आहे। पातोडी बनवण्यासाठी एका ताटावर प्लास्टिकचा पेपर घेऊन पीठ घेऊन त्याला व्यवस्थित मसळून घ्यायचं आहे आणि त्यावर दुसरा पेपर ठेवून त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। राऊंड शेपमध्ये व्यवस्थित पातोडी लाटून घ्यायची आहे। बघा, व्यवस्थित लाटून झालेला आहे। आता आपण बनवलेला मसाला त्यावर पसरवायचा आहे आणि त्याला फोल्ड करायचा आहे। पातोडीचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित। आता पातोडीला एका प्लेटमध्ये काढायचं आहे। त्यावर मसाला लावायचा आहे। त्यावर खोबऱ्याचा कीस, खसखस आणि बारीक चिरलेली कोथिंबीरीने डेकोरेशन करायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे आपण सर्व पातोडी इथे बनवून तयार केलेली आहे। दिसायला जेवढी छान दिसते आहे, खायला तेवढीच टेस्टी लागते। तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।